त्यानंतर पहा प्रश्न, 400 रिम कागदापैकी 275 रिम कागद वह्यांसाठी वापरले तर किती दस्ते कागद उरले? तर 400 पैकी किती वापरलेले आहे? 275. वजाबाकी करून पाहूयात किती रिम कागद राहिलेले. 10तून 5 गेले 5, हातचा 1. 10तून 8 गेले 2, पुन्हा हातचा 1. आणि 4तून 3 गेले 1. 125 रिम कागद इथे शिल्लक राहिलेलं आहे. मग हे किती दस्ते हे आपल्याला काढायचं आहे. मग रिम ग्रॉसचं जे काही कन्वर्जन आहे ते आपल्याला पाठ करायचं आहे. एक रिम म्हणजे किती असतं? तर पहा, एक रिम म्हणजे 20 दस्ते असतं, 40 डझन आणि 480 कागद. मग इथे किती आहे? 125 रिम इथे शिल्लक आहे. म्हणजे गुणिले आपल्याला 20 करायचं आहे, 0 0. मग पहा 125 दुप्पट किती होतं? 100 दुप्पट 200 आणि 25 दुप्पट 50 म्हणजे 250 दस्ते. म्हणजे पहा एकूण किती झाले? 2500 दस्ते. मग पहा 2500 कुठे दिले? 2 नंबरच्या पर्यायामध्ये. यालाच तुम्हाला टिक करायचं होतं. त्यानंतर पहा 4850 कागदांचे किती दस्ते होतील, किती कागद उरतील? तर 4850 म्हणलेलं आहे. 4850 काय आहेत? हे एकूण कागद आहेत. याचे किती दस्ते? मग पहा 20 दस्ते. एक दस्ता म्हणजे काय? 2 डझन. याचाच अर्थ किती कागद होतात? 24 कागद होतात. मग आपल्याला काय करावं लागेल? याला 24 भागावं लागेल. मग पहा 24 एक 24, 24 दोन्ही 48, पुन्हा इथे 0 येणार आहे. मग 24 दोन्ही पुन्हा 48 येणार आहे. आणि पहा 2 बाकी राहिले म्हणजे 202 दस्ते आणि 2 कागद शिल्लक राहतील. कुठे दिलेलं आहे? 3 नंबरच्या पर्यायामध्ये. यालाच तुम्हाला टिक करायचं विद्यार्थ्यांनो. तर अशा प्रकारे रिम ग्रॉस जर तुम्हाला कन्वर्जन पाठ असेल तर हे प्रश्न तुम्हाला सोडवणं सोपं जाणार आहे. त्यानंतर पहा, एक दस्ता अधिक 3 ग्रॉस अधिक 5 डझन बरोबर एकूण किती कागद? कागदामध्ये आपल्याला हे उत्तर काढायचं आहे. मग पहा एक दस्ता म्हणजे किती आहे? 2 डझन म्हणजे 24 कागद अधिक 3 ग्रॉस. मग पहा एक ग्रॉस म्हणजे किती? एक ग्रॉस म्हणजे काय असतं? 6 दस्ते असतं. म्हणजेच किती झालं? 6 दस्तेचं दुप्पट म्हणजे 2 डझन. 6 दोन्ही 12 डझन. म्हणजेच किती? 144 कागद. मग याची दुप्पट, कारण 2 ग्रॉस म्हणलेलं आहे. 144 अधिक 144, 4 आणि 4 8, 8 2 288 इथे कागद झाले. आणि 5 डझन. 1 डझन म्हणजे 12, 12 पंचे 60. आता या सगळ्यांची बेरीज करायची आहे. 4 8, 8 आणि 4 12ला 2, पुन्हा हातचा 1, 6 आणि 1 7. मग पहा 7 8 9 आणि 9 आणि 8 किती होतं? 17. 17ला 7 हातचा 1, 372. 372 एकूण कागद इथे होणार आहेत. तर अशा प्रकारे कन्वर्जन करायचं आपल्याला आणि हे लक्षात ठेवून आपल्याला हे उत्तर काढायचं आहे. त्यानंतर पहा प्रश्न, एक ग्रॉस कागदापैकी 5 दस्ते कागद छापायसाठी वापरले तर किती कागद शिल्लक राहिले? एका ग्रॉसमध्ये पहा किती कागद असतात? 6 दस्ते कागद असतात. म्हणजे एक दस्ता राहिला. एक दस्ता म्हणजे 2 डझन म्हणजे 24 कागद इथे शिल्लक राहिलेले आहेत. हे आहे याचं योग्य उत्तर.